वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी जया सर्वप्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या, आषाढ पौर्णिमा तसेच वर्षावासनिमित्त मंगलमय शुभेच्छा देते. या निमित्ताने मी आज बनवली आहे विशेष स्पेशल थाळी. त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध तापायला लावलेलं आहे आणि इथे 1 शेवईचं पाकीट घेतलेलं आहे. त्यामधल्या मी अर्ध्या शेवया भाजून घेतलेल्या आहेत छानपैकी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत. आणि आता इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे, चांगले रोस्ट करून घ्यायचे आहे. काजू, बदाम आणि पिस्ते टाकलेले आहेत. छानपैकी आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत घीमध्ये, जेणेकरून आपल्या खीरमध्ये टाकल्यास त्याची छान टेस्ट लागते, क्रिस्पी लागतात. हे पहा, आपले छानपैकी हे रोस्ट झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे पहा, आता दुधामध्ये आपल्याला शेवया टाकायच्या आहेत. हे बघा किती छान गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेले आहेत. आता शेवया टाकल्यानंतर आपल्याला ते ड्रायफ्रूट घालायचे आहेत. हे पहा, ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत. आता आपल्याला ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची आच मंदच ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हे पहा, छानपैकी व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. आता साखर घातलेली आहे. आपल्याला जसं गोड हवं आहे त्या हिशोबात आपण साखर टाकायची आहे. इथे विलायची पूड टाकलेली आहे. छानपैकी पुन्हा एकत्रित करून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. हे पहा, छानपैकी आपल्या शेवया आता शिजून वर येतील पहा. हे पहा, आपल्या शेवया आता छानपैकी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. हे पहा, पाहू शकता. अशा प्रकारे आपली खीर ही तयार झालेली आहे. आणि आपल्याला एक थोडीशी जायफळ पूड घालायची आहे. हे पहा, जायफळ पूड घेतलेली आहे. जायफळ पूडसुद्धा टाकलेली आहे थोडीशी. त्याने काय होतं, टेस्ट छान येते. थोडीशी जायफळ पूड टाकली की आपली खीर खूप छान लागते. हे पहा, आता आपली खीर छानपैकी शिजलेली आहे. झाकण ठेवून आता मी गॅस बंद केलेला आहे. इथे मी बटाटे घेतलेले आहे. 2 बटाटे मोठे होते म्हणून मी ते 2 कट करून घेतलेले आहे. बटाटे बुडतील इतकं पाणी टाकलेलं आहे. आणि कुकरला आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या. हे पहा, इथे कढईत तेल तापायला लावायचं आहे. तेल छानपैकी आपल्याला कडक तापून घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे. मोहरी कडक तेलामध्ये फुटली की छानपैकी त्याचा स्मेल येतो. आपल्या भाजीला छानपैकी तडतडू द्यायची. त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान क्रिस्पी होईस्तोपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. जिरं घातलेलं आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. छानपैकी फोडणी करून घ्यायची आहे. हे पहा, छानपैकी व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. आपल्याला जर माझ्या रेसिपीच्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे पहा, आपली छान फोडणी झालेली आहे. 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे बारीक चिरून, ते सुद्धा टाकलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, छान आता कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. लसूण टाकायचा राहिला होता तर आता लसूण पण टाकलेला आहे. हे पहा, लसूण घातलेला आहे. पुन्हा एकत्रित करून घ्यायचं आहे. छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. हे पहा, मीठसुद्धा टाकलेलं आहे. पुन्हा आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपले बटाटे शिजलेले आहे. 2 शिट्टे घेतलेले आहेत.
आणि बटाट्याच्या साली काढून छानपैकी व्यवस्थित कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला बटाटे छान व्यवस्थित कांद्याच्या मिश्रणामध्ये, मसाल्याच्या मिश्रणामध्ये छान एकत्रित करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे बटाटे व्यवस्थित एकत्रित करून घेतलेले आहे. भाजी आपली खूप छान झालेली आहे. त्यावर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. वाव, नाईस, भारी भाजी झालेली आहे आपली. इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ पुऱ्या करताना आपल्याला त्यामध्ये थोडासा रवा आणि 1 चमचा साखर घालायची, जेणेकरून आपल्या पुऱ्या छानपैकी टम्म फुगतात. हे पहा, पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता मी तळायला घेतलेल्या आहेत. छानपैकी आपल्या पुऱ्या व्यवस्थित टम्म फुगून वर येतात, ते पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या छानपैकी टम्म फुगलेल्या आहेत. वाव, किती सुंदर, नाईस. अशा प्रकारे आपली थाळी तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.